नमस्कार स्टुडंट्स. आज आपण लेक्चर 39 ला जाणार आणि हा लेक्चर राष्ट्रीय हित आणि दुसऱ्या हितांबद्दल आहे. नॅशनल इंटरेस्ट या राष्ट्रीय हित हा अतिशय महत्वाची सब्जेक्ट आहे आणि तेव्हा आपण परराष्ट्र धोरण त्याच्याबद्दल आपण करणार. तेव्हा हे एक येतं की परराष्ट्र धोरण कशासाठी लागू असतात, म्हणजे व्हॉट इज द मोटिव्ह ऑफ फॉरेन पॉलिसी. आणि ते आपण अभ्यास करताना आपल्याला हे माहिती होतं की राष्ट्रीय हित. सो आज आपण हा विषयावर चर्चा करूया. आपण आतापर्यंत सत्ता संतुलन केले, सत्ता आणि क्षमताबद्दल पण केले, आणि सत्ता आणि क्षमता पण परराष्ट्र धोरणामध्ये अतिशय महत्वाची मुद्दे असतात. आणि हे राष्ट्रीय हित काय आहे ह्याच्याबद्दल आज आपण थोडा अभ्यास करू आणि चर्चा करूया. आता पहिली आपण पाहिलं तर राष्ट्रीय हित हा कधीपासून सुरू झालेला आहे. तुम्हाला पाश्चिम संस्कृतीमध्ये पाहिलं तर हा प्लेटो आणि अरिस्टॉटल पासून सुरू होता. आणि तुम्ही सगळं प्लेटो आणि अरिस्टॉटल बद्दल अभ्यास केले असणार. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ह्याची अर्थ पहिली प्लेटोनी त्यांनी एक विज्ञान म्हणून सांगितलं. तुम्हाला सगळ्यांना माहितीये प्लेटोनी पुस्तक लिहिले ते रिपब्लिक, आणि इथे त्यांनी म्हणलं राष्ट्रीय हित कशी असायला पाहिजे. म्हणजे राष्ट्रीय हित ऑब्जेक्टिव्हली आणि विवेकशील आपण त्याच्याकडे यायला पाहिजे. आणि त्यांची प्लेटोची विचारकडे तुम्ही लक्ष घातलं तर हे अभिजन वर्गांची एलिटिस्ट होते. आणि त्यांनी म्हणलं की ते राज्यांना आणि सार्वजनिक वस्तू काय त्याची मदत होईल, त्याला तुला तत्वज्ञानी राजानी त्याच्यासाठी आणि त्याची काय काय छोटा अतिशय शिकलेला मंत्री हे सगळं आणि त्यांचे सल्लागार हे विषयावर निर्णय घ्यायला पाहिजे. आणि त्यांची पण हा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी खालसा लोकांची काही आकांक्षा काही घ्यायचं नाही. तिथे आपण पाहिलं तर त्यांची मूलभूत धारणा काय आहे, बेसिक अझम्पशन्स काय. पहिलं, वाईज अँड वेल इन्फॉर्म्ड डिसिशन्स, म्हणजे अतिशय विचार केलेला निर्णय तेव्हा ते घेतात आणि ज्ञानी निर्णय घेतात तेव्हा त्यांना सामूहिक वस्तू याची गुड्स साठी त्यांची विचार करायला पाहिजे. दुसरा, कमी लोकांनी निर्णय घेतलेला चांगला आहे का, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये करप्शन येणार नाही, म्हणजे भ्रष्टाचार, सत्तेची भ्रष्टाचार नसणार. आणि त्याच्यामुळे हे लोक त्यांची बुद्धी वापरून आणि ज्ञान वापरून फार निर्णयाकडे येणार. तिसरा, सामाजिक निर्णय तुम्हाला हे लोकांचं ते अतिशय चांगलं वेल ट्रेन्ड नौकरशाही आणि ओबिडियंट नौकरशाहीच ह्याला इम्प्लिमेंट करू शकतात, म्हणजे आज्ञाधारक नौकरशाही ह्याला अंमलबजावणी करू शकतात. आणि ह्याची काय परिणाम आहे, प्लेटोची विचारकडे आपण लक्ष घातलं तर प्लेटोची काय डिक्टेटोरियल गव्हर्नमेंट कडून येतात, म्हणजे त्यांनी तानाशाही एक तऱ्हेची दावा आणि उजवाची. पॅटर्नलिस्टिक म्हणजे आपण काय म्हणू शकतो, पितृवादी ऑथॉरिटेरियन या हुकुमशाही, आणि एकमेव पार्टीची हुकुमशाही ते असतात.
ते लोकांची ते निर्णयाला हा पाठिंबा देतात अशी ह्यांची म्हणणं आहे. म्हणजे व्यक्तिनिष्ठा दृश्य आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी म्हणतात लोकांकडे घेऊन जाण्याची काही गरज नाही आणि त्यांच्याशी बोलून घेणं या संवाद करणं या त्यांची भागीदारी असायला अशी काही नाही. सो तुम्ही पाहिलं तर भरपूर लोकांची म्हणणं आहे की प्लेटोनी हुकुमशाहीची आणि एक माणूसची ज्ञान आणि त्याची सत्ताची की आणि ते चांगलं निर्णय घेऊ शकतात ह्याच्या विषयावर त्यांनी अतिशय गुंतवणुकी आणि ह्याच्यावर प्लेटोनी अतिशय विश्वास ठेवलेला आहे. आता दुसरं काय डेफिनिशन अरिस्टॉटलची. अरिस्टॉटल म्हणतात राष्ट्रीय हित एक कला आहे, म्हणजे एक संघर्ष आहे आणि तिथे आपल्याला काय व्यक्तिगत विचार आणि आपल्याला काय आवडतात ते कुठली तरी राजकीय निर्णयाला त्याच्यावर अतिशय प्रचंड प्रभाव पडतो. अरिस्टॉटलची तुम्ही विचार पाहिलं तर अतिशय लोकशाहीची तर्फे आहे. त्यांनी म्हणले पब्लिक गुड म्हणजे सार्वजनिक वस्तू या गुड या राष्ट्रीय हित ह्याला ते म्हणलं एक लोकशाही प्रक्रिया असायला पाहिजे. हा प्रक्रिया मुक्त आणि सारखं त्याची वादविवाद या त्याची डिस्कशन डिबेट मध्ये असायला पाहिजे. सगळे लोकांची विचार आपण घ्यायला पाहिजे, दृष्टिकोन घ्यायला पाहिजे. बिकॉज हे एक सामूहिक हित आहे आणि ऐशी निर्णय घेतले तरच वेगळ्यांची विरोधाभासी हित आपण एकत्र आणू शकणार नाही बहुमताने. सो त्यांची काय मोठी विचार आहे ह्याच्यात मधून. पहिली कलेक्टिव्ह इंटरेस्ट म्हणजे सामूहिक हित हे आपण ऍबस्ट्रॅक्टली ह्याच्यावर विचार करू शकणार नाही आणि वैज्ञानिक रूपाने नाही करू शकत. ते एक व्यक्ती गुठ आणि त्यांची काय प्रेफरन्सेस आहे आणि हा तुम्ही पाहिलं तर अतिशय सब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे व्यक्तिनिष्ठा असू शकतात आणि अनेक वाद पण असू शकतात आणि ह्याच्यात काही सगळ्यांनी मांडलेल्या गोष्टी ह्याच्यात नाही, म्हणजे प्रभावी प्राधान्य या विवेकी हा काही ह्याच्यामध्ये नाही. दुसरं त्यांची म्हणणं आहे की जगामध्ये व्यक्तिनिष्ठा अनेक वाद सामूहिक हित हे सगळं पाहिलं तर बहुमतांकडे आपण बघतो आणि हा मुक्त ह्याच्यामध्ये आणि न्यायाची ह्याच्यात दरेक समस्याची ह्याच्यावर ते निर्णय घ्यायला पाहिजे. सार्वजनिक हित जे निर्णय तेव्हा तुम्ही घेतात ते निर्णय तुम्ही अंमलबजावणी करायलाच पाहिजे. आणि तुम्ही पाहिलं तर हा निर्णय आपल्याला काय संवाद करून आणि त्याला रिव्ह्यू करायचं या पुनर्वृत्ती करायचं आणि काय काय लोकांना ते उलटवायचं तो पण उलटू शकतो. त्याची आपण आता आर्टिकल 370 केलेला आहे, अतिशय चांगलं आहे. आणि राष्ट्रीय हितांमध्येच आपण आर्टिकल कलम 370 हटवलाय. ऐतिहासिकली आपण पाहिलं तर की अरिस्टॉटेलियन विचार लोकांना वाटतं की आतापर्यंत प्लेटोपेक्षा तेच चांगलं केलेलं आहे. बिकॉज प्लेटोची ते वैज्ञानिक प्रेसिशन आणि विवेकवादवर भरपूर लोकांना संशय आहे. इथे मी तुम्हाला प्रेसिडेंट लिंकनची अतिशय महत्वाची
शब्दांमध्ये तुम्हाला सांगित मी इच्छित आहे. एक, आय डू द व्हेरी बेस्ट आय नो हाऊ, द व्हेरी बेस्ट आय कॅन, and I mean to keep doing so until the end. If the end brings me out all right, what is said against me won't amount to anything. If the end brings me out wrong, 10 angels swearing I was right would make no difference. म्हणजे त्यांची म्हणणं आहे, माझी खरं झालं तर मग कोणी माझ्या विरुद्धात येणार नाही, आणि मी चुकलं किती पण माझी मनात मी चांगलं केले तरी 10 देवांनी येऊन माझ्या बाजूनी म्हणले की नाही ह्यांनी चांगलंच केले, काही फरक पडणार नाही. सो राष्ट्रीय हित तुम्ही पाहिलं तर दोघं व्यक्तिगत आणि ऑब्जेक्टिव्ह पण असू शकतात. म्हणजे व्यक्तिनिष्ठा आणि ऑब्जेक्टिव्ह पण असू शकतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ह्याच्या कडे ब्रिटिश हिस्टोरियन ह्यू सेटन वॉटसन त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय हित नाही, एका सरकारात त्यांची हित असतात. राष्ट्र ते मनाने तुम्ही पाहिलं तर परराष्ट्र धोरण करत नाही, ते करतात ते खरं सरकार असतात. आता तुम्ही घ्या, आज 26/11 आहे. 26/11 मुंबईवर हल्ला झाले 12 वर्षापूर्वी. तेव्हाची केंद्रीय सरकार मी ते लोकांनी पाकिस्तानवर पण त्यांनी काही हे ऍक्शन घेतले नाही, आणि भारतामध्ये ते लोक हे आतंकवादी बरोबर काम करत होते, त्यांना पण काही केलं नाही. तो तुम्हाला माहिती आहे, हा विषयामध्ये सरकार बदलल्यानंतर तुम्ही बघा कशी वेगळं परराष्ट्र धोरणाला आणि ते सेनेला आपण कशी वापरलेला आहे. सो इथे आयडिओलॉजीज म्हणजे आपण विचार प्रणाली म्हणू शकतो. विचार प्रणालीला प्रभाव असतात का राष्ट्रीय हितावर, हा प्रश्न. म्हणजे कुठली राज्य, आता मार्क्सवादी लेनिनवादी या हुकुमशाही आहे, मग त्यांची राष्ट्रीय हित कडे बघण्याची धोरणा वेगळा असू शकतात का, आणि हा वेगळं कुठे असतात, मूल्यांमध्ये असतात का, कशावर असतात, या विश्वास प्रणालीमध्ये ते फरक असलं तर. तुम्ही बेसिकली पाश्चिमाची लोकशाही म्हणलं तर त्याला लोक म्हणतात बिलीफ सिस्टम, म्हणजे विश्वास प्रणाली आहे. आणि हा विश्वास प्रणालीकडे कशी त्यांची काही मूल्य आहे, म्हणजे मूलभूत मूल्य काय असू शकतात, म्हणजे त्यांची विचार प्रणालीमुळे त्यांची परराष्ट्र धोरणावर फरक पडतात का, लोक म्हणतात हो. आणि ते राष्ट्रीय हितांची अर्थ काढण्यामध्ये या राष्ट्रहितांची वापरण्याची धोरणामध्ये त्यांची फरक पडतात का. सो भरपूर विचारवंत हो म्हणतात. आता बेसिक, आता मार्क्सवादी लेनिनिस्ट विचार प्रणालीची राज्यांची त्यांची काय विचार आहे. पहिला तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात त्यांची आर्थिक संरचना मध्ये त्यांची राजनैतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक सुपरस्ट्रक्चर असू शकते. वर्ग स्ट्रगल या वर्ग संघर्ष असू शकतात. मीन्स ऑफ प्रोडक्शन, यंत्र, उत्पादनांची यंत्र हा त्यांची केंद्रीय बिंदू असतात. त्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्स मध्ये. राज्याकडे तुम्ही पाहिलं तर त्यांनी बुर्जुआ सोसायटी म्हणजे श्रीमंतांची वर्ग असतात, कॅपिटल वसाहतवादांची वर्ग असतात, आणि हा वर्ग शोषण कामगार वर्गावर
शोषण करतात. म्हणजे ते समाजाकडे दोनच वर्ग कडे लक्ष द्यायला. आणि हा सामाजिक क्रांती झाल्यानंतर कम्युनिस्ट पार्टी त्यांनी एक राज्य निर्माण केल्यानंतर मग ते राज्याला वापरून आणि सत्ता या मीन्स ऑफ प्रोडक्शन उत्पादनांची यंत्र त्यांनी कामगार वर्गांची हातात देतात आणि त्याच्यामुळे ते बुर्जुआसी गायब होतात आणि राष्ट्राची रिप्रेशन या राष्ट्रांची हे पण राष्ट्रच विदर होतात. द विदरिंग अवे ऑफ द स्टेट. सो हा कामगार वर्गांकडे तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे राष्ट्रीय सीमा नसतात. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रांती करून वर्गाशिवाय राज्याशिवाय त्यांना समाज निर्माण करायलाच पाहिजे आणि ह्याच्यासाठी युद्ध पाहिजे तर युद्ध पण वापरायला तयार आहे. सो तुम्ही पाहिलं तर हा वसाहतवाद मध्ये ते एकमेकांशी ते कॉन्ट्रडिक्शन्स म्हणतात. म्हणजे विरोधाभास तेव्हा होतात. मग तेव्हा सामाजिक युग होऊ शकतात. म्हणजे कम्युनिस्ट आणि त्याच्यानंतर सोशलिझम. आता अमेरिकेची अभिजन वर्गांची काय मूल्य आहे? याला आपण बिलीफ सिस्टम पण म्हणतो. म्हणजे विश्वास प्रणाली काय आहे. आणि ते पाहिलं तर त्यांची मुद्दा कशावर आहे? व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि डिग्निटी प्रतिष्ठा आणि मानवी हक्कांची हे त्यांना अतिशय महत्वाची मूल्य आहे. दुसरं त्यांना आर्थिक आर्थिक फ्रीडम असायला पाहिजे. स्वातंत्र्य अतिशय महत्वाची आहे आणि राजकीय स्वातंत्र्य पण त्यांना अतिशय महत्वाची आहे व्यक्तिगत पातळीवर. आणि हे सगळ्यांकडे पाहिलं तर त्यांनी सरकारमध्ये पण चेक्स अँड बॅलन्सेस केलेला आहे. म्हणजे आपलं 3 ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट ज्युडिशियरी, लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह मध्ये त्यांनी चेक्स अँड बॅलन्सेस केलेला आहे. आणि तुम्ही पाहिलं तर अमेरिकेने मुक्त विश्वाची नेते आणि ह्याच्यासाठी अतिशय महत्वाची त्यांनी जबाबदारी घेतलेला आहे. तुम्ही बघितलं असेल बायडन पण म्हणले आम्ही आता आधीची राष्ट्रपती सारखं आम्ही मागे घेत नाही, बट आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहे. आता राष्ट्रीय हित म्हणजे काय? विचार प्रणालीची विचार आहे, हितांची विचार आहे आणि हा परराष्ट्र धोरणाची निर्णय आणि ऍक्शन मध्ये ह्याची बदल होतात. आता आपल्याला अतिशय महत्वाची कोण आहे? हॅन्स मॉर्गेनथौ. हॅन्स मॉर्गेनथौ कडे तुम्ही लक्ष घातलं तर हॅन्स मॉर्गेनथौची म्हणणं काय आहे की डिप्लोमॅटिक राष्ट्रीय हित हा दरेक राज्य त्यांची राष्ट्रीय हित काय आहे ते निर्णय घेणार. म्हणजे ते वास्तविक असायला पाहिजे, ते काल्पनिक असू शकत नाही. विवेकशील पण नसू शकतात. म्हणजे त्यांनी हे की मॉरलिस्टिक पण नसतात. म्हणजे नैतिकता त्याच्यामध्ये फारसं नाही आणि कायदेशील आणि हे विचारावर नसतात. ते कशावर असायला पाहिजे? ते म्हणलं राष्ट्रीय सत्तावर असायला पाहिजे. आणि सत्ता हा निर्णय घेणार की तुमची नियंत्रण कितपर्यंत आहे. म्हणजे
ह्याच्यामुळे तुम्ही विश्वची सत्ता आहे का, मध्यम सत्ता आहे का, या लहान राज्य आहे का? विश्वसत्ता म्हणजे कुठे पण विश्वमध्ये तुम्हाला कुठे पण आव्हान मिळालं तर तिथे तुमची सैन्य पाठवायला तुम्हाला क्षमता आहे. क्षमता असणं एक आहे, दुसरा आहे राजकीय विल, निष्ठा. हे अतिशय महत्वाची आहे. आणि इथे सत्ता तुम्ही पाहिलं तर सत्ताला दोन्ही दबावाची आणि सहकार्याची पण यंत्र असतात. आणि सत्ता हा राष्ट्रीय हित काय आहे. सो मॉर्गनथाऊ आपल्याला सांगतात की राष्ट्रीय हित आणि राष्ट्रीयची सत्तामध्ये अतिशय जवळची संबंध आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर राजकीय ऍक्शन त्यांची म्हणतात, आपण आधी सांगू शकत नाही अशी होऊ शकतात. हे अतिशय वेग आहे आणि वेग आणि इम्प्रेसाइज आहे. म्हणजे ते गोष्टद्वारा आणि अतिशय ह्याची आहे. सो त्यांची म्हणणं आहे की राष्ट्रीय हित राष्ट्रीय सत्ताचे जोडलेला आहे. ह्याचे मूलभूत अर्थ काय होतात की राष्ट्रीय हित एका राज्याची जगण्याशी संबंध आहे. मिनिमम आणि कुठली राज्याला पहिली काय आहे, स्वतःला जगवणे. शारीरिक, राजकीय आणि सांस्कृतिक ओळखमध्ये त्यांना त्यांची निष्ठा आणि आस्था ठेवण्याची अतिशय महत्वाची आहे. दुसरं तुम्ही पाहिलं तर आपल्याला आपली प्रादेशिक सीमा रक्षा करायला पाहिजे. त्याशी आपण गलवानमध्ये आता केलेलं आहे. आणि राजकीय ओळख आणि सांस्कृतिक ओळख म्हणजे आपलं मूल्यांसाठी आपण उभं राहायलाच पाहिजे. आणि मूल्य अतिशय महत्वाची आहे. काय पण असू दे, तुमची विचार प्रणाली असू दे, तुमची संस्कृती असू दे, तुमची कुठली पण. आता भारतीय संस्कृतीची काय आहे महत्व सांगा, अनेकवाद, कल्चरल डायव्हर्सिटी, सांस्कृतिक अनेकवाद. आणि अनेकवादला आपण ह्याची सेलिब्रेशनच करतो, म्हणजे आपण दिवाळीच मनवतो ह्याची. आपण काय उपनिषद पण आपण एकमेव एक सांस्कृतिक संस्कृती आहे तिथे आपण अनेकवादला मान्य करतो. आपण म्हणत नाही की देव एकच आहे, एकच पुस्तक आहे, एकच रस्ता आहे. आणि ते एक देव नसलं तर तुमची अख्खा धर्म गेले खड्डेत, अशी नाही. आपण म्हणतो की अनेक रस्ते आहेत आणि अनेक रस्ते मधून आपण शेवटी तुम्ही सगळं सत्तेकडेच जातात आहे. सो तुम्ही पाहिलं तर सहकार्य आणि हे भांडणशील पण असू शकतात आणि ह्याच्यामध्ये स्पर्धा पण असू शकतात. सत्ता संतुलन आहे, परराष्ट्रीय मदत आहे, अलायन्सेस आहे, आर्थिक आणि मानसिक युद्ध पण असू शकतात. आता एल्युसिव्हनेस म्हणजे आपण म्हणू शकतो की काल्पनिक, की राष्ट्रीय हित तर एक अर्थ नाही. दरेक राष्ट्र त्याची अर्थ वेगळं मांडू शकतात आणि हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. पहिला म्हणजे राष्ट्रीय हित तुम्ही गुटांची हित, वर्गांची हित, अभिजनांची हितांकडून कशी तुम्ही वेगळं करू शकतात. हे कशी आहे, कोणासाठी आहे आणि कशावर अवलंबून आहे त्यांची अर्थ. मॉर्गनथाऊनी म्हणले की ते एकत्र कशी येतात, राजकीय हितांची एकत्र येतात.
म्हणजे आतलं राजकीय स्पर्धा काय आहे आणि ते स्पर्धामधून राजकीय हित बाहेर येतात आणि कुठली सरकार पण त्यांची वेगळं एजन्सीज म्हणून ते जबाबदारी घेतात की राष्ट्रीय हित काय असेल. आता भारतामध्ये आपण आता म्हणतो आपलं परराष्ट्र धोरणामध्ये एक नवीन नॉर्मल आले. म्हणजे आता आपण कोणी आपल्यावर आक्रमण केले आपण झोपून घेणार नाही. तेच पाकिस्तान 26/11 मध्ये आपल्याकडे तुम्ही RVS मणीची पुस्तक वाचलं तर तुम्हाला कळतं की आपल्याला सगळं इंटेलिजन्स रिपोर्ट आले होते की लोक येतात मुंबईवर आणि ते गेटवे जवळ एक हॉटेलवर आक्रमण केलं तरी आपण काही केलं नाही. सो तर फरक आहे तेव्हाची तर सरकार आणि आजची सरकार. म्हणजे आजची सरकारने काय केलं ते आपण एअर स्ट्राईक्सच केले पाकिस्तानची आज जाऊन. ते दिवस पाकिस्तानची मंत्री एक काय म्हणत होते की त्यांची लष्करी जनरलला हातपाय कापत होते की भारत 9 नंतर आपल्यावर आक्रमण करणार की अभिनंदनला आपण परत दिलं नाही. तर चीन बद्दल पण चीन आतापर्यंत नेहरूची काळापासून आपलं जमीन घेत राहिलं आणि आपण काही बोललेलं नाही. बट आता आपण गलवानमध्ये दाखवलं की तुम्ही पुढे आले तर आम्ही तुम्हाला परत देणारच. आम्ही झोपून मान्य करणार नाही. म्हणजे पुढच्या सरकार आणि आपल्या सरकारची परराष्ट्र धोरणामध्ये पूर्ण फरक आहे. त्याला आपण म्हणतो परराष्ट्र धोरणामध्ये आता नवीन नॉर्मल आहे की भारत तेच सेना आहे बट निर्णय घेणाऱ्याची या राष्ट्रीय हित या हे समजवणाऱ्याची आणि सत्ता वापरण्याची राजकीय ते निष्ठा असतात ते पूर्णपणे आता बदललेला आहे. आता हा दुसरा आपण ते कुठे मायावादी आहे आपल्याला राष्ट्रीय हित. राष्ट्रीय हित फारस पहिली आपण सांगितलं ते सत्तावर अवलंबून आहे. दुसरा ते क्षमतावर अवलंबून आहे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही पाहिलं तर क्षमता अतिशय क्षमता कशी असतात आर्थिक आणि लष्करी आणि राजकीय पण क्षमता असतात. हा तिन्ही क्षमता एकत्र येऊन एका राज्याची परराष्ट्र धोरणा कशी पुढे करणार त्याच्यावर अवलंबून असतात. आणि तिसरा तुम्ही पाहिलं तर की राज्य की राष्ट्रीय हित त्यांची परराष्ट्र धोरणाची ते लोक आहे ते डिप्लोमॅट्स आहे हे आहे ते सगळं कशी त्याची पुढे घेऊन जाणार. इथे त्यांनी शब्द वापरलेला आहे आपलं कोण मॉर्गनटाउनी वापरलेला आहे की प्रुडन्स. प्रुडन्स हा शब्द त्यांनी इंग्रजीमध्ये वापरलेला आहे. म्हणजे विवेकी या शाणा म्हणजे तुम्ही किती शाणा आहे ते अतिशय महत्वाची आहे. राष्ट्रीय हितामध्ये ते वापर करणारे लोकांची शाणपणा आणि त्यांची विवेक ही अतिशय महत्वाची आहे. आणि इथे राजकीय मोरॅलिटी आपण कशावर निर्णय घेतो. मोरॅलिटी आपण कशावर हे कडे बघतो तुम्ही पाहिलं तर म्हणजे नैतिकता. आपण हे बेसिकली राष्ट्र जगण्यासाठी राष्ट्राची हित म्हणजे राष्ट्रासाठी करणं. व्यक्तिगत पातळीवर तुम्हाला वेगळं केलं असेल पण तेव्हा तुम्ही राष्ट्रासाठी विचार करतात तुम्ही अतिशय वेगळं विचार करतात. आणि त्यांनी प्रुडन्स म्हणलं आपण मराठीमध्ये ते विवेकी नाही ते शहाणपणा म्हणू शकतात. शहाणपणा चांगलाय म्हणजे आणि आता एल्युसिव्हनेस मध्ये दोन गोष्टी आपल्याला अतिशय महत्वाची आहे. एक आहे सामूहिक सुरक्षा आणि राष्ट्र सुरक्षामध्ये तुम्ही कशी करणार. राष्ट्र सुरक्षामध्ये आपण जगाची काही सिद्धांत त्याच्यामध्ये जोडणार नाही. ते बेसिकली राष्ट्रासाठी काही चांगलं आहे ते महत्वाची आहे.
आणि राष्ट्रीय हित मॉर्गेंथाऊ म्हणलं हा अतिशय महत्वाचे, म्हणजे स्थानीय प्रादेशिक हित नंतरच येतं, पहिली राष्ट्रीय हित. आता तुम्ही घ्या सार्क, साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल ऑर्गनायझेशन. लोक म्हणतात हा लहानपणीची पॅरालिसिस मध्ये, इन्फंटाईल पॅरालिसिस का? एक पहिला आहे सार्क हा भारताने मांडलेला प्राधान्यक संघटना नाही. ह्याची मान्य कोणाकडून आले? बांगलादेश कडून आले. आणि बांगलादेश कडून आले नंतर भरपूर लोकांची म्हणणं आहे की हे चीनची हा एक षडयंत्र आहे. का षडयंत्र आहे? हे चीनला, भारताला हिमालयची खाली भारताची हे सत्ता आणि त्यांची क्षमता ठेवण्याची एक त्यांची षडयंत्र आहे. बिकॉज तुम्ही पाहिलं तर दक्षिण आशिया म्हणजे काय? दक्षिण आशिया म्हणजे 70% भारत आहे. आणि भारत बरोबर लहान 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 7 देश आहे. ते 30% पण करत नाही. ह्याच्या बरोबर व्यापार करणं, हे करणं, ह्याच्या बरोबर बरोबरी करणं पण अवघड आहे. आणि त्याच्या आत तुम्हाला पाकिस्तान आहे, ते भारताला त्यांचे विरोधी म्हणून बघतात आणि आपल्याला पण पाकिस्तान एक न्यूसन्स व्हॅल्यू म्हणून आहे. तर ते आतंकवाद ला वापरून भारताविरुद्ध गेले किती 40 वर्ष ते संघर्ष करतात आपले विरुद्ध. तो अशी तुम्ही प्रांतीय संघटनेकडे तुम्ही सार्ककडे पाहिलं तर सार्क अतिशय अयशस्वी झालेले. भारताला त्याच्याकडून काही फायदा नाही. फायदा असला तरी भारत करायला तयार पण नाहीये. त्याच्यामध्ये अडचण टाकायला एक राज्य तुम्ही आत ठेवलेला आहे. आणि हा राज्य बाहेरची एक राज्यांकडून मदत घेऊन हे करतात. सो हे तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामुळे हा संघटना अतिशय अयशस्वी झालेला आहे. बिकॉज इथे आपल्याला राष्ट्रीय हित आपल्याला अतिशय महत्वाची आहे प्रांतीय हितांपेक्षा, या प्रादेशिक हितांपेक्षा. आणि हेच इथे आपण पाहिलं तर आपण सांगत इच्छित आहे. आणि विश्वाची पातळीवर तुम्ही पाहिलं तर मॉर्गेंथाऊ म्हणतात कुठली राष्ट्रीय हित आपलं इमोशनवर नाही चालवायचं, ते आपलं विवेकशील ह्याच्यामधून पाहिजे. आणि दुसरं हे शांतीपूर्वक परस्पर राहण्याची आणि मोठा महाशक्तियांमध्ये भांडण नसावी. बिकॉज त्यांची जायला तर अणुशस्त्रामुळे अख्खा जगाला ते धोका होऊ शकतात. आणि तुम्ही हे त्यांची म्हणणं आहे की विश्वाची पातळीवर सगळं राज्य त्यांची राष्ट्रीय हित पुढे करायलाच आहे. आणि हा भांडणाची काय प्रिन्सिपल्स आणि हे सामूहिक हितासाठी आहे का नाही. आणि इथे तुम्ही पाहिलं तर मॉर्गेंथाऊची म्हणणं आहे की राजकीय निष्ठा, नैतिकता ह्याच्यामध्ये तुम्ही आडायचंच नाही. उलट तुम्ही प्रुडन्सवरच चालवायचं तुमची परराष्ट्र धोरण. प्रुडन्स म्हणजे मी म्हणलं तुम्हाला शांतपणा, त्या विवेकी ह्याच्यामध्येच तुम्ही तुमची परराष्ट्र धोरण चालायला. आणि त्याच्यासाठी तुम्ही खोटं बोलायला पाहिजे, तुम्ही चोरी करायला पाहिजे, तुम्ही राक्षसांबरोबर तुम्हाला समझोता करायला पाहिजे, करा. शेवटी राज्यांसाठी जगण्यासाठी तुम्हाला हे करायलाच पाहिजे. आता राष्ट्रीय हितला वितरण करू शकतो का आपण? इथे पाहिलं तर पहिली लोकांची म्हणणं आहे की तत्वज्ञानाची पातळीवर कशी. ते म्हणतात कुठली परराष्ट्र धोरणामध्ये तेव्हा आपण राष्ट्रहितासाठी परराष्ट्र धोरण असतात आणि सत्ता आणि परराष्ट्र धोरणामध्ये संबंध असलं तर मग तुमची परराष्ट्र धोरण अतिशय बोल्ड असायला पाहिजे. म्हणजे
कुठली भीती नसायचं. तुम्हाला तुमची धोरणं कशी नियंत्रण मध्ये ठेवायचं, कशी नवीन धोरणं मांडायला पाहिजे, हे तुम्ही एक तर्फी करायलाच पाहिजे. दुसरं त्यांची म्हणणं आहे की काय काय राज्य अतिशय कॉशियस, म्हणजे हळू, आणि त्यांनी इन्क्रिमेंटल फॅशन, एकदम मोठा निर्णय घेणार नाही. हळूहळू हळूहळू निर्णय घेऊन त्यांची परराष्ट्र धोरणं बदलत राहणार. आणि इथे विचार प्रणालीची काय क्रायटेरिया असतात का, ते म्हणतात भरपूर राज्यांना परराष्ट्र धोरणामध्ये काहीतरी विचार प्रणाली असतात. आता मार्क्सवाद लेनिनवाद परराष्ट्र धोरणाकडे पाहिलं तर ते सगळं कम्युनिस्ट सरकारांना आणि राज्यांची मदत करतात. आणि तुम्ही उदारमतवाद लोकशाहीकडे पाहिलं तर ते उदारमतवाद लोकशाही सरकार. बट आता ते तुम्ही पाहिलं तर तिथे एक मोठे मुद्दा मी तुम्हाला शीतयुद्ध काळामध्ये अमेरिकेबद्दल म्हणायचं. अमेरिकेने लोकशाही आणि उदारमतवाद राज्यांशी फार प्रेम नाही केले. उलट त्यांनी तानाशाही आणि हुकुमशाही सरकारांबरोबर अतिशय प्रेमी जवळ ठेवलेला आहे आणि त्यांच्याशी मदत केलेला आहे. हा मोठा विरोधी हे आहे. आणि पण हे आपण लक्षात द्यायला पाहिजे, अमेरिकेने ते समयला त्यांना वाटलं त्यांच्या बरोबर जाणं हे त्यांची राष्ट्रीय हितांमध्ये आहे. आणि तुम्हाला कडे पारंपरिक आणि हुकुमशाही राज्य पण असतात. आणि आता नैतिकता आणि न्यायाची काय क्रायटेरिया असू शकतात. इथे नैतिक वर्तवणूक काय असतात, म्हणजे तुम्ही ते करार केले ते करार ठेवायला पाहिजे आणि ते कराराची काय काय मुद्दे आहे ते मुद्दे बरोबर चालायला पाहिजे. आणि ह्या कायदेशीर पण असतात. म्हणजे तुम्ही कायदेवर चालले तरच दुसऱ्यांना तुम्ही कायदेवर चला म्हणून तुम्ही म्हणू शकतात. तेव्हा तुम्हीच कायदेशीर नाही चालत, मग दुसऱ्यांना तुम्ही सांगू शकत नाही. ते नैतिकता नसतात तुम्हाला सांगायला. आणि हे पाहिलं तर हे अतिशय महत्वाची दोन गोष्टी आहेत. आणि प्रॅग्मॅटिक म्हणजे वास्तविक क्रायटेरिया पण असतात. म्हणजे तेव्हा असलेलं कुठली परराष्ट्र धोरणं या राष्ट्रीय हित, या राष्ट्रीय सत्ता अतिशय काय प्रोफेशनल गोष्टी असतात. आणि हा प्रोफेशनल गोष्टी म्हणजे व्यावसायिक हे असतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर तुम्ही डिस्पॅशनेट म्हणजे तुम्ही विचार आणि हे सगळं सोडून तुम्हाला काय फायदा होईल ते बघायला पाहिजे. म्हणजे राष्ट्राला काय फायदा होईल आणि राष्ट्राची फायद्यासाठीच तुम्ही हा करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला खोटं बोलायचं आणि हे करायचं, मग करा ते पण, अशी म्हणणं आहे. आणि तुम्ही इथे पाहिलं तर नौकरशाही ची बद्दल तुम्ही पाहिलं तर लोक म्हणतात नौकरशाही बरोबर असायलाच पाहिजे. दी अमेरिकेत आता लोक म्हणतात डीप स्टेट. डीप स्टेट म्हणजे नौकरशाही. हा नौकरशाही अतिशय महत्वाची आहे. बिकॉज ते तुमच्या बरोबर नाही असलं तर मग तुमची नावाला ते हळवू शकतात आणि तुमची नाव बुडू शकतात. सो नौकरशाहीची वर्तवणूक अतिशय महत्वाची आहे. आणि त्यांच्यामध्ये ते विसिल ब्लोवर आहे, अशी लोकांना पण तुम्ही बघायला पाहिजे. बट ते लोकांबरोबर तुम्ही जाऊ शकणार नाही. बिकॉज नौकरशाही त्याला आपण डीप स्टेट म्हणतो. त्यांना अतिशय त्यांच्याकडे भरपूर शक्ती आहे आणि सत्ता पण आहे. आणि त्याच्यामुळे हळूहळू त्यांना बदलू शकतात. एकदम बदलणं अवघड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पार्टिझान म्हणजे पार्टिझानला आपण काय म्हणजे पक्षपाती. आणि पक्षपातीकडे तुम्ही पाहिलं तर ते जगण्यासाठी असतात. दरेक पक्ष ते सरकारला येतात, त्यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये फरक असतात. आता तुम्ही मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदींची मध्येच फरक बघा. मनमोहन सिंग तेव्हा
ओबामाची पुस्तक आली आता नवीन, त्यांची आत्मकथा आली आणि त्यांच्यात त्यांनी म्हणलं की पंतप्रधान मनमोहन सिंग अतिशय काय वीक होते, त्यांनी कुठली निर्णय घ्यायला घाबरत होते. एस्पेशली हे 26/11 आज झाले. ते म्हणलं पाकिस्तान विरुद्धात आम्ही काही करू शकणार नाही. आज जाऊन आपलं लष्करी हे म्हणले आपण आज जाऊन त्यांना हे नाही 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 आपण कशी सीमा ओलांडू शकतो. तेच नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट मध्ये काय केलं, पुलवामा नंतर आपण आज जाऊन हाणलं. बट हा फरक आहे, त्याला आपण पक्षपाती परराष्ट्र धोरणामध्ये राष्ट्रीय हित समजून घेणं आणि त्याच्याशी कशी करणं त्याच्यामध्ये फरक असू शकतो. दुसरं नौकरशाहीची हित. नौकरशाहीची हित युजली ते नौकरशाही त्यांची संघटना बरोबर त्यांची हित ठेवतात आणि त्याच्यानंतर आपल्याला वंशवादी हित पण असू शकतात आणि वर्गांची हित पण असू शकतात. आणि फॉरेन काय काय लहान आणि मध्यम राज्यांना दुसरा मोठा राज्यांखाली प्रभावाखाली असू शकतं. त्याशी पाकिस्तान आता चीनची प्रभावाखाली आहे, आधी अमेरिकेची प्रभावाखाली होती आणि 80 राज्यांची त्यांची राष्ट्रीय हित बदलू शकतात आणि त्यांची राष्ट्रीय हित ते मोठे परराष्ट्र अवलंबून असलेल्या राज्यावर त्यांची असू शकतात. आणि विश्व पातळीची हित काय असतात की रिचर्ड फाल्क आणि सॉल मेंडलोविच त्यांनी म्हणलं ठीक आहे, राष्ट्रीय हित तुम्ही सगळं म्हणतात, पण काय काय विश्व पातळीवर समस्या आहे, त्याच्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय हित पुरणार नाही. तशी युद्ध, गरिबी आणि वांशिक ऑपरेशन, वसाहतवाद, पर्यावरणवर हे डिके आणि एलियनेशन, हे सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला हिंसा कमी करायला पाहिजे, सामाजिक आर्थिक कल्याण वाढवायला पाहिजे आणि तुम्हाला सामाजिक आणि राजकीय न्याय वाढवायला पाहिजे आणि तुम्हाला पर्यावरणची सुरक्षा वाढवायला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांची एकत्र येणे आणि अधिकारांची काय प्रक्रिया वाढवायला पाहिजे. ह्याच्यासाठी रिचर्ड फाल्क आणि सॉल मेंडलोविच म्हणतात राष्ट्रीय हित पुरत नाही. दरेक राज्य राष्ट्रीय हितासाठीच काम करत असलं तर मग जगासाठी कोण बघणार. हे कशी आहे भारतामध्ये की दरेक राज्य म्हणलं ती माझ्या राज्य महत्व आहे, म्हणजे महाराष्ट्र म्हणणार महाराष्ट्राची महत्व आहे, दक्षिण मध्ये तामिळनाडू म्हणणार तमिळ म्हण, मग भारतासाठी कोण विचार करणार. अशीच त्यांनी रिचर्ड फाल्क आणि सॉल मेंडलोविच म्हणतात राष्ट्रीय हित ठीक आहे, एका ह्याच्यापर्यंत ठीक आहे परराष्ट्र धोरणासाठी, पण कुठे पण परराष्ट्र धोरणा राष्ट्रीय हितांपेक्षा पुढे जायला पाहिजे आणि ते पुढे जाऊन विश्वाची हितासाठी पण बघायला पाहिजे. बिकॉज विश्वाची पातळीवर काय काय समस्या आहेत की आपण सगळे एकत्र आल्याशिवाय आपण हा विषयावर समाधान होणार नाही. सो हा आतापर्यंत आपण राष्ट्रीय हिताबद्दल विचार केलेला आहे आणि ह्याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चर मध्ये आपण कंटेम्पररी म्हणजे आता असलेला सिद्धांत कंटेम्पररी थिअरीज कडे जाणार आणि आपण पहिली आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थाची समकालीन सिद्धांत काय आहे त्याच्याकडे आपण विचार करूया. नमस्कार.